खूप वर्षांपूर्वी वृंदावन नगरीजवळ सुंदर यमुना नदी वाहत होती। तिच्या लाटा मोत्यांसारख्या चमकत होत्या। लोक नदीतून पाणी भरायचे, गाणी गायचे, हसायचे, नाचायचे। पण एक दिवस काहीतरी भयानक घडले। यमुनेचे पाणी आता हिरवे आणि जाड झाले होते। त्यातून दुर्गंध येऊ लागला। काय झाले हे कोणालाच माहित नव्हते। तेव्हा बातमी आली, यमुनेत एक भयंकर नाग राहतो, काळिया। काळियाने आपल्या विषाने पाणी विषारी केले होते। आता कोणताही माणूस, प्राणी किंवा पक्षी त्या नदीजवळ जात नव्हता। ही बातमी ऐकून बालक कृष्णाने विचार केला, जर मी यमुना स्वच्छ करू शकलो नाही तर लोक कसे जगतील? हा अन्याय मी सहन करणार नाही। आणि मग कृष्ण आपल्या मित्रांसोबत यमुनाकाठी पोहोचले। सगळे घाबरले होते, पण कृष्ण तर निडर होते। ते हसले आणि म्हणाले, घाबरू नका, मी काहीतरी करेन। ते धावत जाऊन नदीत उडी मारले। काळिया नागाने पाहताच त्याचा क्रोध सातवे आसमान गाठू लागला। त्याने आपल्या विशाल शेपटीने पाण्याला वादळासारखे फिरवले आणि कृष्णाला पकडले। पण कृष्ण घाबरले का? नाही। ते मोठ्या सहजतेने म्हणाले, ओ नागराज, आपला क्रोध सोडा। विष देऊन तुम्ही सगळ्यांना दुःखी केले आहे। काळियाने गुरगुरत म्हटले, तू कोण आहेस, जो मला शिकवायला आला आहेस? तेव्हा कृष्ण हसले आणि म्हणाले, मी तोच आहे जो अधर्माचा अंत करतो। मग तर एक अद्भुत दृश्य सुरू झाले। कृष्णाने काळियाच्या फण्यांवर नृत्य सुरू केले। त्यांच्या पावलांनी आकाशात मधुर राग घुमू लागला। नागांच्या पत्नी प्रार्थना करू लागल्या, हे नंदलाल, त्याला क्षमा करा। कृष्णाने काळियाला म्हटले, आता तू येथून निघून जा। यमुना सगळ्यांची आहे। जिथे प्रेम आणि जीवन आहे, तिथे विषाला कोणतेही स्थान नाही। काळियाला आपली चूक समजली। त्याने मान झुकवली आणि आपल्या कुटुंबासह यमुनेला सोडून दिले। यमुना पुन्हा निर्मळ वाहू लागली। मुले हसले, गाणी गायली आणि संपूर्ण वृंदावनमध्ये आनंद पसरला। अहिंसा परमो धर्म, याचा अर्थ आहे, हिंसा न करणे हा सर्वात मोठा धर्म आहे। कृष्णाने हेच शिकवले। साहसासोबत प्रेम आणि क्षमेचा मार्ग स्वीकारणे हेच खरे बल आहे। बाळांनो, या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळते? की जेव्हा जीवनात कोणतीही अडचण येते, तेव्हा आपण शांत राहून साहसाने तिचा सामना केला पाहिजे आणि इतरांच्या भल्यासाठी काम केले पाहिजे। कारण जो निडर आणि शुभचिंतक असतो, तोच खरा नायक, हिरो ठरतो।